आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। साहेब, या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी गेल्या 5-10 वर्षामध्ये जे काम केलंय त्या 5 वर्षातल्या कामानंतर गेल्या महिनाभरामध्ये विकास यात्रा सुरू केलेली आहे। या विकास यात्रेमध्ये एकापेक्षा एक असे नवनवीन प्रकल्प, नवनवीन अशा पद्धतीच्या योजना लोकांसाठी आम्ही समर्पित करतोय, नवीन शुभारंभ करतोय, लोकार्पण करतोय। या सगळ्या योजनांमध्ये 16 सप्टेंबर 2022ला एक बैठक आपण घेतली आणि माझ्या मतदारसंघातले सगळे प्रलंबित प्रश्न जे आहेत त्या सगळ्या प्रलंबित प्रश्नांसाठी जे जे लागेल ते द्यायचं अशा पद्धतीचे आदेश दिले। मला आठवतोय तमाम सगळ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना मी सांगेन, त्या दिवशीच्या बैठकीमध्ये एकूण माझ्याकडचे प्रोजेक्ट होते त्याच्यासाठी 650 कोटी रुपये लागणार होते। राज्याचे सेक्रेटरी तत्कालीन एकनाथ डवले यांनी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं की साहेब, आमच्या राज्याचं या विभागाचं बजेट आहे 2200 कोटी आणि सन्माननीय आमदार महोदयांचं काम आहे ते 550-600 कोटीचं। साहेबांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं की पहिल्यांदा या मतदारसंघातले सगळ्या प्रकल्पांना बजेट द्या आणि मग बाकीच्या राज्याला द्या, आपण सुरुवात इथून करा, अशा पद्धतीचं सांगितलं। आज साहेब इथं मेघोलीचे सगळे लोक आलेत, सगळ्या माता भगिनी तुम्हाला भेटायला आलेत। मेघोली प्रकल्पाचं काल पाणीपूजन आम्ही केलं, हजारो लोकांच्या साक्षीनं धामणीची घळभरणी आपण केली। उद्या सुद्धा सरफनाला सारखा प्रकल्प की ज्या सरफनाला प्रकल्प आजरा तालुक्यातल्या 20 गावांसाठी महत्वाचा असणारा त्याचं पाणी पूजन आपण करतोय। त्याच्यानंतर बनाची वाडी असेल, लोटीवाडी असेल, आप्पाची वाडीचा धरण प्रकल्प असेल, अनेक प्रकल्प साहेब तुमच्यामुळे मार्गी लागले। त्याच्याही पेक्षा परवा वसुदेव भुजाई हा एक अतिशय महत्वपूर्ण असा 4000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल अशा पद्धतीच्या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा आपल्या आदेशाने आणि आपल्या आशीर्वादामुळे झाली। तमाम बिंचे खोरीतले सगळेच्या सगळे कार्यकर्ते एका बाजूला कॅनॉलच्या अस्तरीकरणामुळे खुश आहेत, लोटेवाडीच्या प्रकल्पामुळे खुश आहेत, तर तिसऱ्या बाजूला त्या सगळ्यांच्या बरोबर वसुदेव भुजाई सिंचन योजनेच्या स्वप्नामुळे सुद्धा खुश आहेत। अनेक प्रश्नांना ज्या ज्या पद्धतीने आपण न्याय दिला, पहिल्यांदा दूधगंगेच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण झालं। आता त्याच्या बरोबरीनं काल सुद्धा मगाशी त्या धावपळीमध्ये आमचा डॉक्टर तिथं आला होता, कांबळवाडीचा अजित पाटील, आणि त्यांच्याबरोबर तमाम तारळे, करंबळी, आमचे कांबळवाडी पासून सगळेच्या सगळे लोक आले होते। तिथं सुद्धा शिरगाव पासून कांबळवाडी असेल, आमच्या दुर्गमानवाड असेल, त्या दुर्गमानवाड पासून आपट्याळपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी 1 TMC पाणी उचलण्यासाठीच्या परवान्यासाठी सुद्धा आपल्याकडे आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे। त्या मागणीला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो। या मतदारसंघातल्या 3 प्रकल्पांचा शुभारंभ आज आपण केला। हे पलीकडच्या बाजूला असणारं प्रांत कार्यालय, पलीकडच्या बाजूला असणारं पोलीस स्टेशन, त्याच्याही पलीकडे तहसीलदार कार्यालय, आणि आज ज्याचा शुभारंभ आपण ऑनलाईन करणार आहात ते पलीकडचं तालुक्याचं, राधानगरी तालुक्याचं तहसील कार्यालय, काळामवाडीचं भूमिपूजन सुद्धा दुरुस्तीचं आपण करणार आहात। एकापेक्षा एक प्रकल्प की जे जनतेच्या हिताचे आहेत ते सगळे आपल्या आशीर्वादाने पूर्ण होत आहेत, आपल्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। त्यामुळे निश्चितपणाने या जनतेतला प्रत्येक माणूस तुमच्या कार्यानं, कर्तृत्वानं सुखावून गेलाय। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सातत्याने एका अंकुशराव चव्हाण पाठीमागे बसलेत, आदरणीय नांदेकर साहेब इथं बसलेत, माझे मार्गदर्शक आज जरी इथं नसले, ज्यांच्या आशीर्वादाने मी घडलो ते स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक असतील, त्यानंतरचे लेमनरावजी निकम सर असतील, आणि त्यानंतरचे माझे दुसरे मार्गदर्शक की जे कालच दुर्दैवानं आम्हा सर्वांच्यातून निघून गेले ते स्वर्गीय जाधव गुरुजी असतील। या सगळ्यांनी आम्हाला लढण्याची प्रेरणा दिली, या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की लोकांसाठी काम करा, निश्चितपणाने तुम्ही यशस्वी व्हाल। आणि आज इथं नाहीत, खरं तर ते पाहिजे होते, ते आम्हा सर्वांचे नेते बाबूरावजी अण्णा देसाई हे सुद्धा सांगतो। शिंदे साहेबांना त्यांना हार घालायचा होता। साहेब, तुमच्याकडे ही मंडळी कधी चालली नाहीत, या व्यासपीठावरचा प्रत्येक माणूस यांच्या जीवावर, या समोर असणाऱ्या सगळ्या माणसांच्या जीवावरती एकदा नव्हे तर 2दा लोकांनी मला आमदार केला। त्या सगळ्यांचं स्वप्न एवढंच होतं, लोकांसाठी काम करा। गेल्या 10 वर्षांमध्ये मी नाही, जनता आमदार असं आपण सगळ्यांनी काम केलं। जे जे जनतेला पाहिजे आहे ते आपण सगळं दिलं, आणि पार्टी, पक्ष, जात पात या सगळ्या गोष्टी बाजूला गेल्या आणि प्रत्येक माणूस आपलासा झाला। खरं तर राधानगरी विधानसभा मतदारसंघ डोंगराळ, मागासलेला, दुर्लक्षित अशा पद्धतीची परिस्थिती होती, पण आज मी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रातला सर्वात प्रगत
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत विकसित, भविष्य काळामध्ये प्रचंड अशा पद्धतीने जिथं लोक येऊ शकतील, अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवान प्रगती करू शकेल असा मतदारसंघ जर कुठला असेल तर तुम्ही आणि आम्ही घडवलेला आपला राधानगरी विधानसभा मतदारसंघ आहे. या सगळ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काही आशीर्वाद मिळालेत त्या आशीर्वादाच्या जोरावरती भविष्य काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू एवढी खात्री देतो. आदरणीय साहेब, आपण इथं आलात, 3 प्रकल्पांबद्दल आमच्या सगळ्या लोकांची भावना आहे. त्यातली पहिली भावना अशी आहे, सूतगिरणीचं काम आजच सुरू करायचं होतं, पण पावसाचं प्रचंड प्रमाण आणि त्या प्रचंड प्रमाणानंतर मात्र आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या सूतगिरणीच्या बाकीच्या कामाची सुरुवात सुद्धा आजच आपण घोषणा करा. इथं नांदेकर साहेब बसलेत, भुदरगड तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या परवानग्या साहेब आपण दिल्या, उरलेलं भाग भांडवल सुद्धा देण्याची घोषणा आपण करा आणि आम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा द्या. आंबेडकर नॉलेज सिटी नावाचं एक अतिशय चांगलं शैक्षणिक संकुल आपण सगळ्यांनी दिलं. या सगळ्या परवानग्या साहेब फक्त तुमच्या शब्दावर आणि तुमच्या आशीर्वादावरून तुमच्या नावावरती जे जे मागेल, तुम्ही नाही साहेब, मी मुख्यमंत्री आणि मी नाही साहेब, ही जनता मुख्यमंत्री, असा 3 वर्ष आमचा प्रत्येक माणूस अनुभवतोय. त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय. पण साहेब, मला तुम्हा सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्या तमाम जनसागराच्या वतीनं विनंती करायची आहे. साहेब, एकापेक्षा एक योजना तुम्ही घेतल्यात, त्या योजनांची नावं घ्यावी तेवढी कमी आहे. आमच्या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब हे उच्च शिक्षण मंत्री आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं त्या दिवशी एका मुलीनं आत्महत्या केल्यानंतर दादांना फोन केला आणि या राज्यात एक क्रांतिकारक योजना आली, सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाची, ती MBBS डॉक्टर होऊ शकते, ती इंजिनियर होऊ शकते, ती ॲग्री होऊ शकते, अतिशय महत्वाकांक्षी अशा पद्धतीचा हजारो कोटीचा एक महत्वपूर्ण आमच्या मुलींच्यासाठीचा एक निर्णय आपण घेतला. काल घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण निर्णय घेतला आणि मी तुमच्या सरकारमधला आमदार आहे की ज्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या 80,000 आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही हा सगळा पेन्शनचा लाभ मिळवून दिला. कितीतरी मोठं काम, पुण्याईचं काम साहेब आम्ही केलं आणि हे सगळंच्या सगळं काम आपल्या आशीर्वादाने केल्यामुळे आम्ही सगळेजण निश्चितपणानं भरभरून आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीचा आशावाद घेऊन तुमच्याकडे आलोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकापेक्षा एक अशा उलटापत्ती होत असताना सुद्धा सामान्य माणूस आणि सामान्य माणसासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणजे तुमची ओळख आहे. त्यामुळे आज दिवसभर माणसं डोळ्यात तेल घालून देवाची वाट बघावी तशी तुमची वाट बघतायत. सगळेच्या सगळे तुमच्याशी हातात हात मिळवण्याचा प्रयत्न करतात. वेड्यासारखे लोक एकनाथ शिंदे साहेबांना भेटतात, याच्यातच साहेब तुमच्या कामाचं यश आहे. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आलो, त्याचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या बरोबर या तालुक्यातल्या तमाम विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं निश्चितपणानं एकापेक्षा एक घेतलेल्या योजनेच्या बद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि साहेब, आज सुद्धा किती योजना असाव्यात. बाळूमामा देवालयासाठीचा आराखडा मी जाहीर केलाय. एक मीटिंग आपल्याकडे घेण्यासाठी आम्ही खूप धावपळ करतोय. पलीकडे 10 किलोमीटरवरती बाळूमामा आहे. सगळ्या लोकांची इच्छा होती की साहेब इथे येणार म्हणजे निश्चित बाळूमामाला येत जाणार, परंतु आपल्या सोयीनं जायला तुमचा जरासा, कारण त्याच्यावर श्रद्धा आपली सुद्धा आहे, पण त्या बाळूमामाच्या निमित्तानं एक 700 कोटीचा आराखडा आम्ही सगळ्यांनी तयार केलाय. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, तिथल्या ट्रॅफिकच्या बरोबर रेसिडेन्शियल प्रॉब्लेम, सगळ्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यात. त्या प्रकल्पाला सुद्धा मान्यता आपण द्यावी आणि भविष्य काळामध्ये प्रति पंढरपूर म्हणून एक अतिशय चांगल्या पद्धतीने शिर्डी बाळूमामा सुद्धा तसंच होईल. शिर्डीच्या धर्तीवरती, पंढरपूरच्या धर्तीवरती होईल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखीन 2 योजना ज्या आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा आजच्या तुमच्या उपस्थितीत शुभेच्छा होणार आहे, सुरुवात होणार आहे. वयोश्री योजना 13,000 लोकांना आपण या फॉर्म भरून घेतले. 13,000 लोकांना फॉर्म भरून घेतल्यानंतर आजच्या राज्याच्या सेक्रेटरीनं आणि त्यानंतर आपल्या PS सुद्धा सन्माननीय विकास खारगे साहेबांना मी विनंती केली, साहेब राज्यात ही योजना असली तरी आज साहेब माझ्या मतदारसंघात येतात. माझ्या मतदारसंघातल्या 13,000 लोकांच्या खात्यावरती सुद्धा साहेबांच्या हस्ते ऑनलाईन पैसे जमा व्हावेत अशा पद्धतीची भूमिका घेतली. तुमच्या सगळ्या यंत्रणेनं फक्त आपण येणार आहे म्हटल्यानंतर त्या 13,000 लोकांना न्याय द्यायचा निर्णय घेतलाय. आपल्या उपस्थितीत आपल्या शुभ हस्ते त्याचा शुभारंभ होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या कलेक्टर महोदयांनी आमच्या सगळे लिस्ट तयार केले. साधारणतः 40,000 ते 50,000 लोक आहेत, त्या सगळ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. साहेब, मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की MSCBची सगळी बिलं ज्या पद्धतीनं 7.5 HP पर्यंतची माफ केली, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त आम्ही सगळेजण सातत्यानं, कोल्हापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक अतिशय चांगल्या पद्धतीने वसुलीला योग्य असा जिल्हा होता.
पण या वसुलीला अयोग्य असणाऱ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकरी सुद्धा आनंदित झाला तो 7.5 HP माध्यमातून. अनेक लोकांना साधारणतः आपल्या मतदारसंघातल्या 16,000 मतदारांना 16,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. काही लोकांचं म्हणणं असं आहे साहेब की 7.5 HP झालं परंतु डोंगर माथ्यावर आम्ही लोक आहोत, त्यामुळे यासाठी सुद्धा आपण निधी द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे. भविष्य काळामध्ये यासाठी सुद्धा भरभरून आशीर्वाद आपण द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. एकापेक्षा एक योजना, एकापेक्षा एक चांगल्या पद्धतीचे निर्णय, सरकारचे निर्णय हे जनतेच्या हिताचे असले की बघता बघता जनता तुमच्या अनकंडिशनल अटॅचमेंट मध्ये येते. तसंच काम साहेब तुम्ही मंत्रमुग्ध अशा पद्धतीने काम केलं, त्याबद्दल तमाम राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं पुन्हा एकदा तमाम सगळ्या मतदारांच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो.